कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय काय सूर्याय नमः। मी कुठं काय केलं? हो का? आता व्यायाम करताना जांभळ्या कोण देत होता हो? ए मोना, ए दीप्या, अरे तासभर व्यायाम करायचा असतो, लक्ष देऊन कर की जरा। बापू मला आज लय कंटाळा आलाय हो। अरे मोमा जर आज मामाने नीट पण केलं नाही ना तर ते आपण नाश्ताच द्यायचं नाही। हा हो छोटे सरकार, आज आपण दोघे एका टीम मध्ये। यस मोमा। काय राव भांजे, एक दिवस सुट्टी दिली म्हणून काय होतंय? अरे मामा, एक दिवसाच्या सुट्टीमुळे नियम मोडतो रे। तू कर व्यायाम चल। हा अमोल बाळा, हा. मला जर तुझ्यासारखं कळलं असतं ना शिस्त लावायची, तर ह्या ठोंब्याला कधीच सरळ केला असता। अहो बापू, इथं हे एक मास्तर कमी आहे म्हणून तुम्ही पण आता म्हणता शिस्त लावायची। अमोल बर चला, अंग गार होते आता। हा चला। ओम सूर्याय नमः। अप्पे बघ अमोल, एकदा शिकवलं ना विसरतच नाही। माझा मुलगा आहे तो। ते बघ, हा? घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि ही म्हातारी आग लावायची वाट बघते। बघ ना अर्जुन, मी आजच सरकारांना फोन करून बघते इथे यायला जमेल का म्हणून, आणि जर त्यांचं जमत नसेल तर उद्याच आपण मनी मावशींना बाहेर काढू। बघ तुला कसं योग्य वाटतं तसं करू। छोटे सरकार, अहो या भुयाजींना पण घ्या ना व्यायामाला। नको नको, मला काही आयावाची गरज नाही, मी एकदम ठणठणीत आहे। नाही नाही पुयाची, ठणठणीत असलं तरी सगळ्यांना व्यायामाची खूप गरज असते। अपुया जी पोरग एवढं सांगते म्हणलं या की। पाटलांना 100 वेळा सांगितलंय, कुत्र मोकळं सोडू नका, नुसत्या आवाजाने लोक घाबरतात। म्हातारी कोतरी काय लागलं नाही ना? मोडलं बिडलं ना काय? पुयाची, अहो तुम्ही ठणठणीत होता ना, तुम्ही कुठल्याच्या आवाजात घाबरलात? अपुया जी, तुमचं पैसे पडलं, उचला उचला। दिप्या, अरे अशी चेष्टा करतात का मोठ्या माणसाची? पुयाजी तुम्हाला लागलं नाही ना? ठीक आहे। मोना, बघ बघू कुठे लागले का, जा त्यांना आत घेऊन जा। जा जा आत घेऊन लवकर घेऊन जा. जा. चला भुयाजी। काय आहे ग, लई हाल काढले ग आप्पे मी, पण आता बस, एवढा अपमान अगं आता मी ग बसत नसते। हा अमोल बाळा, तू कर सुरू। ओम सूर्याय नमः। ओम सूर्याय नमः। दोन्ही हात वर, शरीर पूर्णपणे मागे झुकलेलं, दोन्ही हात खाली। आर्या, दहीहंडीच्या बंदोबस्तासाठी आपण जी टीम बनवली त्याची लिस्ट मी तुला म्हणलो होतो कर्वेनगर पोलीस स्टेशनला दे, दिलीस का? येस सर। व्हेरी गुड। आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन द्यायच्या, बंदोबस्त चोखच पाहिजे। ओके सर। अरे काय ग, काय बोलायचं होतं का? हो अर्जुन, थोडं बोलायचं होतं तुझ्या बरोबर। ये बस। नाही नको बर बोल। अर्जुन, मागील काही दिवसात आपण ठरवल्याप्रमाणे मी तुझ्यापासून लांब राहण्याचा खूप प्रयत्न केला, तेही जमिना म्हणून तुझ्या माझ्या मैत्रीत रमण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्यच होत नाहीये अर्जुन। मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय। अगं आर्या, तू काय बोलतेस कळते का तुला? हो अर्जुन, मला चांगलं कळतंय मी काय बोलते। हे बघ अर्जुन, जे माझ्या मनात आहे ना तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते अर्जुन। तुझ्याशिवाय माझ्या मनात दुसरं कोणीच नाहीये आणि मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय, प्लीज समजून घे। अरे हे बघ, तुझ्या भावनांचा मी आदर करतो, पण आपण दोघं आता परत एकत्र नाही येऊ शकत, हे माझं तुला सांगून झालंय। पण अर्जुन, मी तरी आता काय करू तू सांग ना मला। तुला तर आता माझी मैत्री सुद्धा नको झालीये अर्जुन, एवढं तोडून का वागतोयस? आर्या हे बघ, आपण जर आता लांब नाही राहिलो ना तर हा विषय तुझ्या डोक्यातून जाणार कसा? आणि ज्या नात्याचं पुढे काय होणारच नाही त्या नात्याकडून तू तरी कशाला अपेक्षा ठेवतेस काय? अर्जुन, मी प्रयत्न करतेय रे, तुझ्यापासून तुझ्या आठवणींपासून रोज लांब पडतेय मी, पण नाही होते ना। तू एकदा समजून घे अर्जुन, तुला कळतंय का मी तुझ्या प्रेमात अडकली अर्जुन। म्हणजे तुला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला?
अर्जुन तू माझ्याजवळ नाहीयेस ना, याचा मला त्रास होतोय. आणि मी जवळ असून काय मिळवणार? अर्जुन अरे तू माझ्याजवळ असशील ना, तू माझा असशील ना, तर या जगात माझ्यापेक्षा आनंदी तुला दुसरं कोणीच दिसणार नाही अर्जुन. अरे तू अशी कधीच नव्हतीस ग. पहिली अरे आठव ना, किती स्वच्छंदी होतीस तू, मन मोकळेपणाने जगायचीस, NGO मध्ये जायचीस, त्या लहान मुलांना भेटायचीस. अरे पण अर्जुन ते मला तेव्हा आवडत होतं ना. अरे तुला तेच म्हणतोय मी, तू तुझ्या जगामध्ये खुश होतीस. आता तू तुझं जगच हरवून बसलीस. या प्रेमामध्ये तू स्वतःला हरवलेस. अरे अरे अर्जुन तुला कळतंय का हे किती चांगलंय? तुझ्यासाठी एखादी मुलगी अख्ख्या जगाला विसरते ही गोष्ट चांगली नाही का ही गोष्ट तुझ्यासाठी? चांगली नाही अरे. प्रेमामध्ये माणूस मोठा होतो, स्वतःला ग्रो करतो, ना की स्वतःला असं हरवून बसतो. अर्जुन, मला आता माझ्या आयुष्यात फक्त तू हवाय. इथंच चुकतीस तू आर्या, इथंच चुकतीस. तुझ्या आयुष्यात मी सोडून अजून कितीतरी गोष्टी आहेत, मग तू फक्त माझ्याबरोबर आनंदात कशी राहू शकशील? आर्या बघ, प्रेम माणसाला परिपूर्ण करतं. असं स्वतःच्या चांगल्या आवडत्या गोष्टींपासून लांब नाही घेऊन जा. अर्जुन तू कधीच माझा होऊ शकणार नाही का? आर्या, मी तुझा झालो आणि तू स्वतःलाच हरवून बसलीस तर त्या प्रेमाचा काय उपयोग आहे? मी तुला काय सांगतोय समजून घे ना प्लीज. तू जशी आहेस ना तशी राहा ना, खरी राहा ना. एक ना एक दिवस तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा कोणीतरी तुला नक्की भेटेल. कोणीतरी? ठीक आहे. आर्या, हे बघ, मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, पण मी तुला खोटी आशा नाही देऊ शकत का? प्लीज सावर आता ह्या सगळ्यात. काय लागलं तर सांग मला, पण आता प्लीज आपण एकमेकांपासून लांब राहू. मॅडम ठीक आहे. अरे मॅडम, तुमच्या दृष्टीनं अर्जुन साहेब चुकीचे असतील. मला नाही वाटत अर्जुन साहेब चुकलेत म्हणून. काय चिंचुके, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की मी अर्जुनसाठी योग्य जोडीदार नाहीये? अहो, तुम्ही अर्जुन साहेबांना मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. अहो, अर्जुन साहेब आता नाहीत ऐकत, हे तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे होतं ना. अहो तुम्हाला तर चांगलंच माहितीये मी अर्जुन पण निस्वार्थ प्रेम करते. मी कधीच त्याला माझी मतं, माझे विचार त्याच्यावर लादले नाही का त्याला त्याच्या निर्णयावर कधीच जबरदस्ती केली नाही. चिंचुके, मग मी कुठे चुकली सांगा ना तुम्ही. अहो मॅडम, मी चुकीचं कुठं म्हणतोय, पण तुम्ही पण साहेबांना अगोदर समजून घ्यायला पाहिजे होतं ना. चिंचुके काय बोलताय तुम्ही? अहो आमच्या साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा मी अर्जुनशी स्पष्ट बोलली होती. मी त्याला विचारलं होतं की हा साखरपुडा तू तुझ्या मर्जीने करतोयस ना, तर तो मला हो बोलला होता. साखरपुडा सुद्धा त्याच्या मर्जीने केला होता मी, आणि लग्नासाठी सुद्धा पुरेपूर वेळ दिला मी. मग अजून काय समजून घ्यायला हवं तुम्ही? हो मॅडम, पण अर्जुन साहेबांना आता अमोल सोबत राहायचंय. अहो, हे कुठं समजून घेतलं तुम्ही? तुमचं प्रेम साहेबांना दडपण वाटायला लागलं. अहो, हे कुठं समजून घेतलंय तुम्ही? अहो, तुमच्या नात्यात बाकीचे काय? अहो, तुम्ही स्वतः खुश आहे का हे कधी समजून घेणार आहे तुम्ही? सांगा ना. आता मला काहीच कळत नाहीये. अहो मॅडम, ज्याच्यावर आपण निस्वार्थी प्रेम करतो ना, ती व्यक्ती आनंदी आहे, खुश आहे. त्याच्या आनंदात जर आपण आपला आनंद मानला ना, तर लवकर आनंद सापडेल तुम्हाला. कसला आनंद चिंचुके? अहो मी हारली आहे, या प्रेमाच्या लढाईत मी हारली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.